छत्रपती शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर त्यांची अनेक अभ्यासपूर्ण चरित्रे मोठ्या संख्येने प्रसिद्ध झाली असती. त्यांच्या राजनैतिक कर्तृत्वाचे विवेचक समालोचन घडले असते. केवळ भाबड्या भक्तीचे पलिते हाती घेऊन घटनांवर प्रकाश पडू शकत नाही हे समजणारे अभ्यासक विदेशात अधिक आहेत. आमच्या देशात एक संशोधन विषय म्हणून शिवचरित्राकडे पाहणारे मोजके लोक आहेत. राष्ट्रपुरुषांच्या ऋणांतून मुक्त होण्यासाठी आपण जयंतीचे एक तंत्र शोधून काढले आहे. थोर पुरुषांना देवघरात स्थानबद्ध केले, त्यांची पुतळे उभारले, वाजत गाजत नाचत नाचत त्यांची गावातून मिरवणूक काढली, म्हणजे आपला कार्यभाग आटोपला, आपण त्यांचे उपकार फेडले असे आपल्याला वाटते. समाजाच्या भाग्यविधात्यांना न्याय मिळावा असे आपणास वाटत असेल तर त्यांच्या चरित्राचा आणि त्यांच्या चारित्र्याचा परतत्व स्पर्श आपल्या जीवनाला घडविणे हे आपले कर्तव्य कर्म ठरते. शिवजयंती उत्सव हा राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरा करावा असे लोकमान्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. पण हा उत्सव लोकशक्तीच्या संस्करणासाठी साजरा करावा अशी त्यांची अपेक्षा होती. भारतात लोकमान्य प्रांतोप्रांती फिरले आणि त्यांनी या उत्सवाचे वैभव वृद्धिंगत केले. अशीच एक शिवजयंती. कलकत्ता शहरात लोकांची प्रचंड सभा भरली आहे. लोकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. लोकमान्य समारंभाचे पाहुणे आहेत. टागोरांनी लिहिलेली शिवछत्रपतींवरची कविता भगिनी निवेदिता त्यांच्या विद्यार्थिनी गात आहेत. कोणीतरी प्रास्ताविक करीत आहे. लोकमान्य शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सांगवा घेऊन कलकत्त्यात आले आहेत असे सभेत सांगितले जात आहे. सभेत जल्लोष उडाला आहे. शिवाजी महाराजांबरोबर टिळक महाराजांचाही जय जयकार घडतो आहे. हा निगर्वी गीतार रहस्यकार फुलामुळे मातीला प्राप्त झालेला हा सुगंध समजून आपल्या जय जयकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. या सभेत लोकमान्यांनी स्वातंत्र्याचे तत्वज्ञान लोकांना समजावून सांगितले. अशी सभा या शतकाने पाहिली नाही असा निर्वाळा अनेकांनी दिला. कालीच्या उपासना करणाऱ्या बंगाली माणसाला तुळजा भवानीच्या उपासनेत रमणारा महाराष्ट्र जवळचा वाटावा अशी परिस्थिती होती. यामुळेच बंगाल आणि महाराष्ट्र या दोन प्रांतात क्रांतिकारकांची शक्तिपीठे तयार झाली. येथून पुढे भविष्यकाळात होणारी कोणतीही लढाई ही विचारांच्या पातळीवरती होणारी तत्वांची लढाई असेल. मला असे वाटते की येथून पुढे ढाल तरवालीची लढाई होण्याची शक्यता फार कमी आहे. हायड्रोजन बॉम्बच्या या युगामध्ये त्याला विरोध करावायचा असला तर समर्थ तत्वज्ञानाच्या बळावरतीच तो करावा. आणि हे तत्वज्ञान तयार करीत असताना मानव्याची प्रतिष्ठा ही जी शिवछत्रपतींच्या आचारसंहितेची आधारशिला तिची आज आम्हाला पुन्हा गरज वाटते. सभोवतालच्या लोकांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, त्यांच्या जीवनाला स्थैर्य लाभावे यासाठी शिवाजी महाराजांनी हा एकच एक उद्योग केला. इतिहासाचे तत्वज्ञान फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री या नावाची एक नवीन विचारशाखा विविध विद्यापीठातून अभ्यासली जात आहेत. या शाखेच्या अभ्यासकांना शिवचरित्रात काही मौलिक सिद्धांतांचे दर्शन घडले वाचून राहणार नाही असा मला विश्वास वाटतो. शिवचरित्रासंदर्भातील ही माझी छोटीशी धारणा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. राहुल शिंदे.